नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे. मित्रांनो, आपला जन्म झाल्यावर आपलं जे बालपण आहे ना ते खूप सुखात जातं, आनंदात जातं. परिस्थिती आपली कशीही असो, कारण आपल्याला प्रेम आणि प्रत्येक वस्तू आईवडील त्यांच्या परिस्थितीनुसार देण्याचा प्रयत्न करतात आणि देतात. त्याच्यामुळे प्रत्येकाला वाटते बालपण देगा देवा, असा एक कविता पण होती मित्रांनो. त्याचं कारण ते आहे की ते सुखाचा आणि आनंदाचा काळ असतो. भली श्रीमंती असो, घरची गरिबी असो, काही असो, परंतु पैशाचा संबंध न आल्यामुळे आणि पैसा आपल्याला देण्याची गरज नसल्यामुळे आपले आईवडील आपल्याला संगोपन करतात आणि शिक्षण देतात. मित्रांनो, बालपण झाल्यानंतर 20-22 वर्षाच्या नंतर आपलं इन्कम पण चालू होतं आणि जिम्मेदारी पण चालू होते. हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असं घडतं, नवीन काही नाही. आणि मित्रांनो, 25 ते 60 ह्या काळामध्ये आपलं उत्पन्न येतं, आपण प्रॉपर्टी कमवतो, मुलंबाळं होतात, लग्न होतं, जिम्मेदारी वाढत 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 60व्या वर्षी आपलं इन्कम एकदम बंद होतं. व्यवसाय असेल तर आपण करू शकतो, नाविलाजाने शरीर प्रकृती साथ देत नाही, तरी पण आपण पैशासाठी काम करत असतो. मित्रांनो, आता बघा काही काही लोक 70-75पर्यंत काम करतात, विलाजच नाही त्यांना. कारण मित्रांनो, आता भारताची लोकसंख्या वाढल्यामुळे सगळ्या क्षेत्रामध्ये स्पर्धा आहे. काम मिळत नाही, मिळालं तर योग्य पगार मिळत नाही, नोकऱ्या नाहीत, पेन्शन नाही. सगळे जे अन्न, वस्त्र, निवारा आणि मेडिकलची कॉस्ट, या 4 गरजा अत्यंत आवश्यक आहेत. मित्रांनो, हे चारीचे पण रेट दिवसेंदिवस वाढत आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि किती वाढतील ही कुणी कल्पना पण करू शकत नाही. मित्रांनो, गेल्या वर्षी माझ्या मुलाला 10वीला 25,000 रुपये भरले होते, 10thला. यावर्षी 30,000 भरले, म्हणजे 20% महागाई. मित्रांनो, ह्याचा विचार करून जर तुम्ही प्लॅनिंग करत नसाल तर पुढचा काळ फारच वाईट आहे, गंभीर आहे मित्रांनो. कारण एका शिक्षण देण्यासाठी मुलांना 20% वाढ होते, मेडिकलची कॉस्ट वाढते, अन्न, वस्त्र, निवारा, जगण्यासाठी लागणाऱ्या वस्तूचे रेट वाढतात. मग आपल्याकडे जर एक दिवस उत्पन्न 100% झिरो झाल्यानंतर आपण कसं जगणार? बरं, आता बरेच लोक म्हणतात आमची प्रॉपर्टी आहे, मुलं आहेत. मित्रांनो, मुलांनाच जर नोकरी नसेल, मुलांनाच आज मार्केटमध्ये पगार मिळत नाही, ते कसं काय तुम्हाला सांभाळतील? आणि प्रॉपर्टीचं तर विचारूच नका मित्रांनो. प्रॉपर्टीमध्ये काय होईल सांगता येत नाही. आपला भाडेकरू काही गॅरंटेड मिळतो का? जसं जर रेंटनं जर आपल्या रूम असतील किंवा फ्लॅट असेल तर इन्कमची कसलीही गॅरंटी नाही. आणि त्याच्यासाठी पेन्शन प्लॅनची गरज आहे मित्रांनो. आत्ता मला सांगा, सरकारी नोकरीसुद्धा पेन्शन नाही, फक्त मिलिटरी सोडलं तर कुणालाच पेन्शन नाही. आणि पॉप्युलेशन वाढलेली आहे, दुसऱ्या साईडला लोकसंख्या वाढलेली आहे. लोकसंख्या वाढल्यावर अनेक गोष्टी घडत असतात, महागाई वाढते, स्पर्धा आहे, काम मिळत नाही, योग्य पगार मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला 2 कॉन्ट्रॅक्ट करणं गरजेचं आहे, LIC ऑफ इंडियाचा पेन्शन प्लॅन आणि मेडिक्लेम पॉलिसी. ओके, थँक्यू.